सार्वभौमत्व आहे ते सिद्ध करण्यासाठी हा अश्वमेध यज्ञ राजे करायचे. अनेक इतिहासामध्ये म्हणजे अगदी महाभारतामध्ये, रामायणामध्ये, पुराणांमध्ये, नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक राजांनी अश्वमेध यज्ञ केला असं आपल्याला वर्णन आढळतं. एक वर्षभरासाठी काही एक सैन्यासोबत त्या अश्वाला पाठवलं जायचं आणि तो अश्व मग जिथे जिथे जाईल त्याच्या मागे ते सैन्य जायचं. तर राजाच्या सैन्यासह जो एक वर्षासाठी घोडा सोडला जायचा, तर तो त्या अश्वमेधाच्या यज्ञाचा सवणीय पशु म्हणजे मुख्य पशु आहे असं म्हणायचे. तर ह्या अश्वमेधाचं सगळ्यात उत्तम उदाहरण कुठे आढळतं म्हणजे कोणी हा अश्वमेध यज्ञ केला होता? तर तुम्हाला एक छोटीशी याची कल्पना यावी म्हणून मी रामायणामध्ये ज्याचं वर्णन आलेलं आहे ते सांगू इच्छिते. कारण रामायण आपल्या परिचयाचं आहे. बरेच जण रामायण ऐकतात. कोविडच्या दरम्यान टीव्हीवर सुद्धा जुनं रामायण दाखवलं गेलं. त्यामुळे रामायणाची ओळख आपल्या सगळ्यांना असल्यामुळे मी रामायणाची एक छोटीशी कथाच आधी तुम्हाला सांगते, जेणेकरून आपला जो पुढचा विषय आहे त्याचा तुम्हाला संबंध लागेल. तर अश्वमेध यज्ञ कोणी केला होता? जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता जेव्हा सीता ही जी आहे ही जेव्हा वनवासात गेली म्हणजे आपल्याला कथाभाग माहिती आहे, उत्तरकांडामध्ये हे वर्णन आलेलं आहे. आणि जेव्हा राम ठरवतात की आता मला यज्ञ करायचा आहे, तर प्रभू श्रीराम असं म्हणतात की आपण राजसूय यज्ञ करू. अ, पण लक्ष्मण जे असतात ते रामांना असं समजवतात की नाही, तुम्ही राजसूय यज्ञ करू नका, तुम्ही अश्वमेध यज्ञ करा. तर अश्वमेध यज्ञाचं काय विशेष महत्व आहे? कारण कोणत्याही शुभ कार्याची जी सुरुवात असते, आपण ती नेहमी एका चांगल्या पूजेने करतो. म्हणजे अगदी नवीन घर सुद्धा आपण जेव्हा घेतो, तेव्हा आपण कमीत कमी त्याचं कलश पूजन तरी करतो. कारण आपल्याला असं वाटतं, की काही शुभ आपण केलं, काही पूजा केली, तर त्याच्या पुढे जे होईल ते मंगल होईल. आता बघा या उपनिषदाची जी सुरुवात आहे, आज आपण जे घेणार आहोत, ते विषय अश्वमेध यज्ञाचाच आहे. आणि भलेही आपण अनुष्ठान करत नाही आहोत व्यावहारिक दृष्ट्या, पण आपण जो अभ्यास करणार आहोत त्यांनी आपलं एक प्रकारचं अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठानच होणार आहे. तर ह्याच्या मागे अशी कथा आहे. लक्ष्मण का असं म्हणतात रामाला, की अश्वमेध यज्ञच करायचा? कारण अश्वमेध यज्ञाचं असं काय विशेष महत्व आहे? तर असं सांगितलं जायचं, की वृत्र नावाचा एक असुर होता. आणि देवासुर संग्रामामध्ये तो देवतांच्या विरुद्ध युद्ध करत होता. मात्र हा जो असुर होता हा अत्यंत हुशार, कृतज्ञ होता. म्हणजे त्याचं वर्णन असं आले आहे की तो 100 योजन आडवा आणि 300 योजन उंच होता. पण हा जो असुर होता हा कृतज्ञ होता. धर्माचं त्याला ज्ञान होतं, स्थिर मतीचा होता. असा हा जो वृत्र होता ह्यानी असं ठरवलं की मी तप करणार आहे. आणि तो तपाला बसला. आता त्याच्या तपामुळे काय झालं, की त्याचं तप इतकं प्रखर होतं, त्याचं जे तेज व्याप्त झालं त्या तपामुळे, त्या तपाचं तेज जे व्याप्त झालं, त्याच्यामुळे सगळ्या त्रैलोक्यामध्ये त्याचं अ, त्रैलोक्य हादरलं आपण असं म्हणू शकतो. म्हणजे देवतांवर त्याचा जास्त करून परिणाम व्हायला लागला. आणि मग ह्या भीतीने, की बाबा आता ह्याचं जर तप खूप असंच ह्याचं बल वाढत गेलं, तर सगळ्यांनाच ह्याच्या अधीन होऊन राहावं लागेल. तर मग अशा ह्याच्यामध्ये जे देव आणि देव असतात ते विष्णूकडे जातात. आणि भगवान विष्णूंना हे सगळं सांगतात आणि त्यांची प्रार्थना करतात, की तुम्हीच काहीतरी आता ह्याचा उपाय करा. तर भगवान विष्णू म्हणतात, की नाही बाबा, हा तर मला अत्यंत स्नेही आहे. म्हणजे मी तर उलट ह्याच्या स्नेहबंधनात बांधलो गेलो आहे. तर मी काही याचा वध करू शकत नाही. इंद्र याचा वध करेल आणि मी असा काहीतरी उपाय करेल की इंद्र याचा वध करू शकेल. कारण त्याचा वध करणं एवढं सोपं नव्हतं. कारण तो अत्यंत धर्मशील होता. पण त्याचं जे तप होतं, त्या तपाचं तेज इतकं व्याप्त होतं, की सर्वसाधारण कोणीही तिथे जाऊन असं सहज त्याचा वध करू शकत नव्हता. तर मग विष्णूंनी आपल्या तेजाचे 3 भाग केले. एक तेजाचा भाग आहे तो वज्रामध्ये दिला. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तेजाचा तो इंद्रामध्ये दिला आणि तिसरा जो भाग आहे तो पृथ्वीमध्ये दिला. आता पृथ्वीमध्ये ह्याचा देण्याचा उद्देश असा होता कारण हा इतका विशाल असून ज्याचं तप इतकं बलशाली आहे, इतकं व्याप्त आहे, की पृथ्वीला त्याचा ते भार सहन व्हावा म्हणून पृथ्वीलाही दिलं. आणि मग इंद्राने आपल्या वज्राने वृत्रासुराचा वध केला.
जेव्हा इंद्र आणि देवता तिथे जातात तेव्हा ते पाहतात की त्याच्या तेज किती पसरलेलं आहे. म्हणजे तिन्ही लोकी त्याच्या तपाचं जे तेज आहे ते पसरलं होतं, अशी ती कथा आहे. आणि मग वृत्रासुराचा वध केल्यानंतर सुद्धा इंद्राला मात्र पश्चाताप होतो, की कारण तो सर्वसाधारण असुर नव्हता, तो अत्यंत ज्ञानी होता, कृतज्ञ होता. आणि मग अशा तप करणाऱ्या असुराचा आपण वध केला आणि हे काही आपण उचित केलं नाही. तर ह्याच्यामध्ये इंद्र जो आहे तो पश्चाताप करत बसतो आणि निघून जातो. आणि इंद्र निघून गेल्यामुळे मग सगळी सृष्टी शुष्क होते, त्याचे परिणाम दिसून यायला सुरुवात होतात. आणि मग देवता परत भगवान विष्णूंकडे जातात आणि सगळं सांगतात की असं असं झालेलं आहे, पण ते जे पाप लागलं ब्रह्महत्येचं ते इंद्रांना लागलेलं आहे. तर आता त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आम्हाला काहीतरी उपाय सांगा. आणि मग भगवान विष्णू असं सांगतात की इंद्रानी माझ्या प्रित्यर्थ जर यज्ञ केला तर तो या पापातून मुक्त होईल. आणि मग देवता अश्वमेध यज्ञाचं आयोजन करतात आणि जो यज्ञ केला गेला तो अश्वमेध यज्ञ आहे. म्हणून लक्ष्मण रामाला असं सांगतात की ब्रह्महत्येच्या पापापासून इंद्राला मुक्त करणारा जो यज्ञ आहे तो अश्वमेध यज्ञ आहे. ह्याच्याच पुढे राम राया सुद्धा भरताला असं सांगतात की इल आणि बुध यांची कथा आलेली आहे आणि त्याचं स्त्रीत्व, त्याला जो शाप मिळाला होता त्या स्त्रीत्वातून त्याची मुक्तता कशी झाली, तर त्याचं कारणही अश्वमेध यज्ञ होता. म्हणजे अश्वमेध यज्ञ केल्याचं काय फल आहे आणि त्याने किती कल्याण झालेलं आहे, हे वर्णन रामायणामध्ये आलेलं आहे. ह्याची सांगण्याची पार्श्वभूमी अशी होती कारण ह्याची सुरुवात अश्वमेध यज्ञाने झालेली आहे आणि अश्वमेध यज्ञ आपल्या परिचयाचा नाही. आता कलियुगामध्ये त्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. अगदी मी म्हणेल की नष्टच झालेलं आहे. कारण त्याचा जे अधिकारी असायचे ते ज्यांची सार्वभौम सत्ता आहे तशा राजेच त्याचे अधिकारी असायचे. जनमेजय राजाने सुद्धा हा यज्ञ केला होता. तर अश्वमेध यज्ञामध्ये जो अश्व म्हणजे रामाने सुद्धा जो अश्व सोडला होता तो जो आहे तो कृष्ण वर्णीय होता. म्हणजे त्याने सुद्धा अश्व जो सोडला होता. तर हा जो अश्व आहे, आता हा अश्व आपल्याला काय करायचंय की आपण ब्रह्मांडामध्ये आहोत आणि त्या ब्रह्मांडामध्ये एक अश्वाचं चित्र आपल्याला डोळ्यासमोर आणायचंय की ते ब्रह्मांड म्हणजे काय बाबा, एक अश्वाचा आकार आहे. आता ह्या अश्वाच्या आकारामध्ये आपल्याला आपलं हे जे ब्रह्मांड आहे, अंतर्गत ब्रह्मांड, ज्याच्यामध्ये आपल्या शरीरांचं, अंगांचं, अवयवांचं विभाजन झालेलं आहे, ते कसं कसं आहे आणि त्याचा कशाशी संबंध जोडला गेला आहे, हा विषय आता आपल्याला घ्यायचा आहे. ह्या अश्वमेधाच्या रूपकामध्ये सृष्टीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सूर्याचा उदयास्त, उषःकाल, पृथ्वी, अंतरिक्ष, द्युलोक इत्यादी सृष्टीतील मुख्य विषयांना या अश्वाचे अवयव दिले आहेत. म्हणजे हे आपल्याला आध्यात्मिक ध्यान करायचं आहे आता सगळ्यांना. जसं यशोदा मातेनी जेव्हा कृष्णाला सांगितलं की बाबा तुझं मुख मला उघडून दाखव, खरंच तू लोणी खाल्लं की नाही. आणि जेव्हा कृष्ण ते उघडतात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांना त्यांच्या मुखामध्ये संपूर्ण ब्रह्मांड दिसतं. तसंच आपल्याला आता हे आध्यात्मिक ध्यान करायचं आहे आणि एक प्रकारचं हे आपलंही अश्वमेधाचंच अनुष्ठान आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना ह्याचं चांगलंच फळ मिळेल अशी आपण आशा करूया. आता जसं हे ध्यान कसं करायचं, आता जसं आपण एखाद्या पूजेची सुरुवात करतो त्याच्यामध्ये दोन प्रकारचे सामग्री असतात. एक सामग्री जी बाह्य स्वरूपातली, मग ती आपण हार, फुलं, पुष्प जे काही त्याचं सामान असेल ते. आणि एक म्हणजे आपण जे बसतो पूजेला ते. कारण मी जसं मागच्या व्याख्यानात सांगितलं की आपल्यामध्ये जे तत्व सामावलेलं आहे ते ब्रह्मतत्वच आहे. म्हणजे आपण आणि बाह्य म्हणजे अंतर्बाह्य दृष्टिकोनातून आपल्याला इथे पाहायचं आहे. जसा हा अश्व जो आहे हा या यज्ञातला सगळ्यात मुख्य सवणीय पशु आहे. आणि हा अश्व बाह्य जरी असला तरी त्याच्या आकारामध्ये जे आपण त्याच्या आकारामध्ये प्रतिकात्मक रूपाने घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या आपल्या अंतर्गत ब्रह्मांडाला बघायचा आहे. थोडा विषय क्लिष्ट असू शकतो, पण जसा जसा हा विषय पुढे जाईल मला पूर्ण खात्री आहे की सगळ्यांना नक्की हा विषय समजेल. तर आपण सगळ्यात आधीचा जो मंत्र आहे, पहिला मंत्र आहे, त्याचं मी वाचन करते. मी अन्वय धरून वाचन करते जेणेकरून आपल्याला जे संस्कृत वैदिक शब्द आहेत ते चांगले आणि व्यवस्थित समजावेत. तर पहिला मंत्र आहे औम उषा वै मेध्यस्य अश्वस्य शिर.
आता आपल्याला काय करायचंय की आपण आता त्या ब्रह्मांडाला एका घोड्याच्या आकारामध्ये आपल्या ध्यानस्थ केलंय. आता आपल्याला त्या आकारानुसार एक एक अवयव जो आहे जो आपल्याशी जोडलेला आहे आणि त्या ब्रह्मांडाशी जोडला आहे, म्हणजे आपल्याला थोडक्यात एकरूप व्हायचंय त्या ब्रह्मांडाशी आणि आपल्याला स्वतःला एकरूप करायचंय. आता ह्याच्यामध्ये जो पहिला मंत्र आला आहे तो असा आलेला आहे की उषा वै मेध्यस्य अश्वस्य शिर. आता जो अश्वाचं शरीर आहे, जो आकार आहे, त्याचं आपण वर्णन सुरू केलं. याच्यामध्ये आता असं आहे की प्रभात काल हेच त्या अश्वाचं मस्तक आहे. आता मस्तक प्रभात काल आहे, म्हणजे ब्रह्मांड जे आहे ते अश्वाच्या रूपात आहे. अश्व हे त्याचं प्रतीक आहे. आणि आता हे अश्वाचं जे मस्तक आहे ते प्रभात काल आहे. आता हे प्रभात काल का बरं? मी एकदा सांगितलं होतं की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता ह्या 3 अवस्थांमध्ये जेव्हा मनुष्य असतो, सुषुप्तीच्या अवस्थेनंतर जागृती येते. जागृतीनंतर स्वप्न आणि स्वप्नानंतर सुषुप्ती. हे जे चक्र आहे हे निरंतर चालू आहे. असं होत नाही की आपण झोपलो आणि उठलोच नाही, मग ती अगदी अंतिम पायरी झाली. आता प्रभात काल का? आता ह्याचा आपल्याशी कसा संबंध आहे? तर जेव्हा आपण सकाळी उठतो, प्रभात काल म्हणजे सूर्योदय. आणि रात्र संपली आणि आपण उठतो, तेव्हा उठल्या उठल्या जेव्हा आपल्याला स्वतःच स्मरण करायचं मी आहे, पण आपण काय बघतो? सूर्योदयाची वाट पाहतो. बऱ्याच वेळा असं होतं की अरे सूर्योदय झालाय की नाही, दिवस उजाडलाय की नाही, अशी ग्रामीण भागामध्ये अजूनही लोक म्हणतात की अरे दिवस उजाडलाय, आता आपण सुरू करूया आपल्या कामांना. तर आपण त्या प्रभात कालाची वाट पाहत असतो. म्हणजे आपलं जे मस्तक आहे, आपला जो सूर्योदय आपण जो पाहतो आहोत, त्याचा आपल्याशी संबंध आहे. कारण आपल्याला सुषुप्तीतून उठवणारा जो प्रभात काल आहे तो आपल्याशीच संबंधित आहे. कसा संबंधित आहे? तर सुषुप्तीमध्ये आपल्याला स्मरण नाहीये स्वतःचं. जी गाढ सुषुप्ती असते, जी गाढ निद्रा असते, बऱ्याच वेळा असं होतं की खूप आपलं शरीर थकलंय, आपण झोपलो आणि मग कधी कधी आपण असं म्हणतो की अरे बापरे, रात्री जे झोप लागली ते सकाळीच जाग आली. म्हणजे आपल्याला त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्या स्वतःचं स्मरणही होत नाही. मग ह्या सुषुप्ती अवस्थेमधून जागृत अवस्थेमध्ये आणणारा कोण आहे आपल्याला? तर हा सूर्योदय आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की आपल्याला आता त्या ब्रह्मांडाशी स्वतःला जोडायचंय, म्हणून ह्याला आध्यात्मिक ध्यान असं म्हणतात. म्हणजे जसं मी मागे सांगितलं की आपल्याला आपल्याशी ह्याला जोडत जायचंय. जेवढं आपण ह्याला आपल्याशी जोडत जाऊ तेवढं आपल्याला स्वतःची ओळख लवकर होणार आहे. आता कुंभकर्णासारखं जे होते की 6 महिने त्यांनी वरदान घेतलं होतं की 6 महिने मी झोपेल आणि 6 महिने मी आहार ग्रहण करील, पण 6 महिने म्हणजे असं नाही की वर्षभर तो झोपतच राहिला, असा काही पर्याय दिलेला नव्हता. त्याच्यामुळे हा जे सूर्योदय आहे, हे जे प्रभात काल आहे, त्या अश्वाचं काय आहे? मस्तक आहे. आता दुसऱ्या मंत्राकडे येऊया. मेध्यस्य अश्वस्य सूर्यः चक्षुः वात प्राणः वैश्वानरः अग्निः व्यात्तमम् संवत्सरः आत्मा. परत एकदा वाचते. मेध्यस्य अश्वस्य सूर्यः चक्षुः वात प्राणः वैश्वानरः अग्नि व्यात्तमम् संवत्सरः आत्मा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता पुढे हळूहळू आपल्याला शरीराचं जे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता आपण जाणून घेतलं की जे प्रभात काल आहे त्याचं शिर आहे, मस्तक आहे, त्याचा आपल्याशी असा संबंध काय आहे तेही आता आपण पाहिलं की आपण जेव्हा सुषुप्तीतून जागे होतो तर सूर्योदय हे त्याचं मुख्य कारण आहे. पण आता मग सूर्योदयचं कारण असेल तर मग ज्याने तो आपण पाहणार आहोत प्रभात काल, ते डोळे. ते डोळेच काय आहेत? सूर्य आहेत. म्हणजे हा जो यज्ञीय अश्व आहे, हा जो यज्ञीय अश्व आपण रूपकाने ध्यान केलेला आहे, त्याचे डोळे हे म्हणजे तो ब्रह्मांडातला सूर्य आहे. आता तो आपल्या शरीरामध्ये कुठे आहे? तर तो आपल्या चक्षूंच्या रूपात आहे. म्हणजे फार स्मृतीमध्ये एक फार सुंदर वचन सांगितलेलं आहे की अहोरात्रे विभजते सूर्यो मानुष दैविके. म्हणजे काय की मनुष्य आणि देव यांच्या अहोरात्राची विभागणी कोण करतं? तर सूर्य करतं. सूर्य देवतेला फार महत्व आहे. वेदांमध्ये सूर्य सुक्त आहेत. आदित्य ही प्रमुख देवता मानली आहे. यजुर्वेदामध्ये तर अगदी सगळ्यात जास्त वर्णन आदित्याचं आपल्याला आढळून येतं. मग आता डोळ्यांचं साम्य आपलं जे आहे ते सूर्याशी आहे. म्हणजे आपले जे चक्षू आहेत
ते सूर्य आहेत. का बरं सूर्य? म्हणजे ब्रह्मांडातला जो सूर्य आहे तो आपल्यामध्ये सामावलाय चक्षुच्या रूपामध्ये. कसं काय? तर तेज, जे तेज आहे, जसं आपण म्हणतो ना की एखाद्याचं, जेव्हा एखादा माणूस आजारी असतो तर तेव्हा आपण म्हणतो की अरे चेहरा हिरमुसलाय, तुझ्या डोळ्यातलं काही तेज लुप्त झालंय. म्हणजे काय, जो तेज हा घटक आहे तो कुठे ना कुठे त्या सूर्याच्या रूपात आपल्या चक्षुच्या माध्यमातून दिसत असतो. दुसरी गोष्ट प्रकाश. म्हणजे मी जसं सांगितलं की आपण जागे होतो आणि स्वतःला सगळ्यात आधी पाहतो. समस्त जगताचं जे प्रत्यक्ष दृश्यमान स्वरूप आहे ते आपल्याला आपले चक्षु दाखवतात. म्हणजे तो प्रकाश दाखवतो. म्हणजे ते सूर्याचं प्रतीक आहे. म्हणून त्यांनी असं सांगितलं की ह्या यज्ञीय अश्वियाचा जो सूर्य आहे तो डोळा आहे. ओके, म्हणजे हा सूर्यच डोळा आहे. त्याचे जे दोन नेत्र आहेत त्या अश्वाचे, हे सूर्य आहेत. म्हणजे ब्रह्मांडामधला जो सूर्य आहे तो आपल्याला आपल्या चक्षुच्या रूपातून आपल्यामध्ये आहे. आणि आपण जेव्हा ते सकाळी पाहतो, मी उठले आणि मी म्हणलं अरे मी आहे बाबा, चला म्हणजे हे मला दिसतंय आज सगळं दृश्यमान जग, तर हे आपल्याला दाखवणारा तो सूर्य आहे. त्याच्यानंतर दिलं आहे की वारा हा प्राण आहे. वायू हा प्राण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये ऑक्सिजन असं म्हणतो. कोविडच्या दरम्यान आपल्याला सगळ्यात जास्त ज्याची भीती होती की बाबा आपला ऑक्सिजन कमी नाही झाला पाहिजे, त्याची लेवल तशी राहिली पाहिजे. तर वायू हा आपला प्राण आहे. व्यापक अग्नी हेच त्या अश्वाचं उघडलेलं मुख आहे. वैश्वानर अग्नीचं ह्याच्यामध्ये विशेष करून वर्णन आलेलं आहे. आणि वैश्वानर अग्नी काय आहे याचं बृहदारण्यक उपनिषद पुढे आपल्याला अत्यंत सविस्तर वर्णन आहे. त्यामुळे आता मी त्या सविस्तर विवेचनात जात नाही. कारण अगदी एक वेगळा विषय त्यांनी सांगितलेला आहे. अग्नीचं जे महत्व सांगितलेलं आहे अग्नितत्वाचं, आणि त्याच्यामध्ये जे अनेक प्रकारचे अग्नी आहेत त्यातलं वैश्वानर अग्नीचं सुद्धा महत्व आणि त्याचं सविस्तर विवेचन पुढे बृहदारण्यकामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर संवत्सर हे त्याचं शरीर आहे. आता हे संवत्सर जे आहे ते म्हणजे काय आहे की बाबा शरीराचे भाग आहेत. आता कसे, संस्कृत साहित्यामध्ये किंवा वाङ्मयामध्ये, खास करून वैदिक वाङ्मयामध्ये ना, पशूंच्या आकाराने अवयवाने ब्रह्मांडाची कल्पना करणे हे नवीन नाही. अगदी आमच्या व्याकरण शास्त्रामध्ये सुद्धा जो शिवाचं वाहन आहे वृषभ, त्याच्या आकाराची कल्पना करून आम्हाला व्याकरणाचे सिद्धांत सांगितले गेले आहेत. त्याचा एक अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे की चत्वारी शृंगा त्रयो अस्य पादाः द्वे शीर्षे सप्त हस्तासो अस्य त्रिधा बद्धो वृषभो रोरवीती महोदेवो मर्त्याम आविवेश. म्हणजे काय की चार शिंग आहेत, म्हणजे नाम, आख्यात, उपसर्ग आणि निपात. तीन पाद आहेत, म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. ह्या सगळ्या व्याकरणाच्या टेक्निकल टर्म्स आहेत. दोन शीर्ष आहेत, म्हणजे शब्द एक नित्य आहे एक अनित्य आहे. 7 हात आहेत, म्हणजे 7 विभक्ती आहेत, ज्या प्रथमा, द्वितीया, तृतीया संस्कृत व्याकरणामध्ये घेतल्या जातात. आणि तो 3 स्थानी बांधलेला आहे, म्हणजे उच्चार स्थान जे आहे ते त्याच्या संदर्भात हे सांगितलेलं आहे, जसं शिर आहे, कंठ आहे. म्हणजे नवीन नाहीये ही कल्पना, पशूंच्या आकाराच्या प्रतिकात्मक ही कल्पना आहे. आणि त्याच्यातून वर्णन सांगणं ही संस्कृतची एक काय म्हणतात विशेषता आहे. तसंच इथे सांगितलं आहे की आता हे जे अश्वाचं शरीर आपण प्रतिकात्मक रूपाने घेतलं आहे, ब्रह्मांडाचं स्वरूप, त्याच्यामध्ये संवत्सर हे त्याचं शरीर आहे. मग आता ह्या शरीराचं जर आपण विभाजन केलं त्याचा अर्थ, तर ते कसं आहे, तर ते विविध भागांमध्ये, जसं आता वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे 3 काळ झाले, त्याच्यामध्ये एक विभाजन झालं. त्याच्यानंतर वर्ष, महिने, दिवस, रात्र, हे जे समयाचं विभाजन आहे ते ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे संवत्सर हे शरीर का, तर जसं गर्भ जेव्हा स्त्रीच्या शरीरामध्ये, म्हणजे गर्भ जेव्हा वाढत असतो त्याचा सुद्धा एक काळ ठरलेला आहे, 9 महिने 9 दिवस असं म्हणतात. तर तो सुद्धा एक प्रकारचा काळ आहे. म्हणजे आपलं शरीर संपूर्ण तयार होण्यासाठी मातेच्या गर्भामध्ये तेवढा कालावधी जातो, म्हणजे समयाचं इतकं महत्व आहे. मग आता ह्या समस्त ब्रह्मांडामध्ये हे जे घोड्याचं शरीर आहे मग ते तर किती पद्धतीने विभागलं गेलेलं आहे. म्हणजे स्मृती ग्रंथांमध्ये फार सुंदर विवेचन आहे. फार कमी लोकांना हे माहिती आहे की मनुष्याचा 1 महिना म्हणजे पितरांची एक अहोरात्र असते, त्याला आपण कृष्ण पक्ष म्हणतो. त्याच्यानंतर मनुष्याचा 1 वर्षाने देवांची एक अहोरात्र, त्याला आपण उत्तरायण दक्षिणायन जे असतं त्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो.
त्याच्यानंतर देवांच्या 1000 महायुगा इतकं ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. म्हणजे बघा, हे ब्रह्मांड इतका विशाल आहे आणि उपनिषदकारांनी इतकं आपल्याला ते सोप्या ह्याच्यात दिलंय की एक अश्वाचं प्रतीक तुम्ही घ्या, एक अश्वाचा आकार जो आहे तो प्रतिकात्मक घ्या आणि त्या ब्रह्मांडामध्ये आपल्याला ते त्यांनी कल्पना करायला सांगितली आहे. नाहीतर हे ब्रह्मांड इतकं विशाल आहे, त्याच्यामध्ये इतके असंख्य घटक आहेत. जसं देवतांच्या 4 सहस्त्र वर्षाचं एक कृतयुग आहे. त्याच्यानंतर 3 सहस्त्र वर्षांचं त्रेतायुग आहे, 2 सहस्त्र वर्षांचं द्वापार युग आहे, 1 सहस्त्र वर्षांचं कलियुग आहे. पण देवतांची सहस्त्र वर्ष म्हणजे काय, तर आपलं 1 वर्ष म्हणजे त्यांचा फक्त निमिष आहे. म्हणजे आपण डोळे उघडझाप करतो तेवढ्यात त्यांचा एक दिवस फक्त म्हणजे आपलं 1 वर्ष आहे. म्हणजे बघा, हे ब्रह्मांड आणि याची कल्पना किती विशाल आहे. परदेशामध्ये याच्यावर असंख्य रिसर्च पेपर वाचायला मिळतात. बऱ्याच लोकांनी याच्यावर संशोधन केलेलं आहे. तर हे संवत्सर त्या अश्वाचं जे आहे, हे संवत्सर त्याचं शरीर आहे. त्यानंतर पुढे आता जे मंत्र आलेले आहेत त्याच्यामध्ये असं सांगितले आहे की द्यौः पृष्ठम म्हणजे काय. आता हे जे आकाश आहे, आकाश हा काय आहे, वरचा भाग आहे. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये आपण आता कल्पना करतोय स्वतःला सुद्धा, कारण आपल्याला आपल्या इंद्रियांना त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. तर आता जे आकाश आहे तो वरचा भाग आहे, हो की नाही. मग ते काय झालं तर आकाश म्हणजे देऊ म्हणजे आकाश, देऊ हे पृष्ठम आहे म्हणजे काय, त्या घोड्याची पाठ आहे. मग आता आपल्या शरीराशी त्याचा काय संबंध. जेव्हा आपण खाली वागतो तेव्हा आपला जो वरचा भाग येतो तो पाठ आहे. म्हणजे आपल्या शरीराची ही जी पाठ आहे तो आपला वरचा भाग आहे, म्हणजे ते आकाश तत्व आहे एक प्रकारे, असं यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या शरीराचा जो वरचा भाग आहे तो आकाश आहे. म्हणजे त्या अश्वाची पाठ, जो त्या घोड्याची पाठ हे काय आहे, आकाश आहे. म्हणजे त्या ब्रह्मांडामध्ये आपण कुठे कुठे आहोत हे बघा. त्यानंतर अंतरिक्ष जे आहे ते त्याचं पोट आहे. आता अंतरिक्ष त्याचं पोट म्हणजे का बरं, पोटाची काय ह्याला सांगितले, कारण अंतरिक्ष हे पोकळ असतं, म्हणजे त्याच्यामध्ये रिक्त पोकळी आपण जसं म्हणतो. आता आपलं उदर जे आहे ते छिद्र रूपामध्ये जी एक समानता असते, त्या प्रतीकाने त्यांनी सांगितलंय की अंतरिक्ष हे उदर आहे. म्हणजे आपलं जे पोट आहे ते अंतरिक्ष आहे. म्हणजे त्या घोड्याचं जे पोट असेल, त्या अश्वाचं जे पोट आहे ते अंतरिक्ष आहे. का बरं, कारण अंतरिक्ष हे ज्या पद्धतीने विशाल आहे आणि पोकळ आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक रिक्त आहे, ते आपल्या उदरामध्ये पण तसंच आहे. आपल्या उदराचा जो आकार आहे, जे स्वरूप आहे ते त्या अंतरिक्षाचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर असं सांगितलं गेलेलं आहे की पृथ्वी हे पाय आहेत, त्या अश्वाचे जे पाय आहेत ते पृथ्वी आहेत. आता हेच आपल्यालाही लागू आहे. आपल्या पायांचा आधार काय आहे, म्हणजे जेव्हा आपण उठून उभे राहतो, आपण इतके सगळेजण योग तज्ञ आहात, योगासनं करतात, त्याच्यामध्ये पृथ्वी हे आपला मुख्य आधार आहे. तर आपल्या सुद्धा पायांचा जो आधार आहे, म्हणजे आपलं जे तत्व आहे पृथ्वी तत्व, जे सगळ्यात जास्त आहे ते कुठे, पायामध्ये. म्हणजे त्या अश्वाचे जे 4 पाय आहेत, जे अश्वाचे पाय आहेत ते पृथ्वीशी आहेत. म्हणजे त्या ब्रह्मांडामध्ये बघा आपण कुठे कुठे आहोत आणि आपला त्याच्याशी काय संबंध आहे. तर ते जे पाय आहेत, त्या आपल्या पायांचा आधार जो आहे त्याला तो पृथ्वी आहे, ही जमीन आहे. म्हणून ते पृथ्वी तत्व पायाशी संबंधित सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की दिशा हे पार्श्वभाग आहेत, अवांतर दिशा ह्या त्याच्या बरगड्या आहेत, ऋतू हे अवयव आहेत आणि महिने आणि पंधरवडे म्हणजे जे काही महिने संवत्सर जसं मी सांगितलं ते जे काही आहेत ते सांध्यातील पेरे आहेत आणि संपूर्ण दिवस हे पाय, नक्षत्र ही हाडं आणि मेघ हे त्याचं मांस आहे. म्हणजे आता बघा, ह्या अश्वाच्या शरीराचं असं वर्णन केलेलं आहे. पार्श्वभाग म्हणजे काय, जे आपल्या हाडांनी बनलेले आहेत त्याची तुलना त्यांनी मध्यवर्ती भागांशी केलेली आहे. तर त्या जे पृष्ठभाग आहेत ते काय आहेत, त्याचे जे पार्श्वभाग आहेत शरीराचे हे दिशा आहेत. त्याच्यानंतर ऋतू जे आहेत ते अवयव आहेत. आता आपला ऋतूंशी अत्यंत जवळीक संबंध आहे. आयुर्वेदामध्ये तर ऋतूनुसार आहार वगैरे सांगितलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की वातावरण बदललं, मग आपल्याला थोडंफार व्हायरल इन्फेक्शन झालं, म्हणजे ऋतूकालाचा आपल्या शरीरावर सगळ्यात लवकर परिणाम होतो. त्याच्यामुळे आपल्या अवयवांचा ऋतूकालाशी फार जवळचा संबंध आहे.
आता नक्षत्र ही हाडे आहेत आणि मेघ हे मांस आहेत. आता ह्याची कशी कल्पना केली आहे बघा. तर त्या अश्वाचे जे हाडं आहेत, ज्याच्या अस्थी आहेत, ज्या अस्थींपासून आपलंही शरीर बनलं आहे, जसं मी म्हणलं की आपल्यालाच कुठेतरी त्याला संबंध आपल्याला जोडायचा आहे. आता आपली जी अस्थी आहेत, आपले जे हाडं आहेत किंवा त्या घोड्याची जे अश्वाची हाडं आहेत ती नक्षत्र आहेत. का बरं? तर त्यांचा जो वर्ण आहे, आपल्या हाडांचा जो वर्ण आहे तो शुक्ल वर्ण आहे, म्हणजे पांढरा आहे. आणि त्याच्याशी संबंधित असल्यामुळे ती नक्षत्र सुद्धा जी चमकतात ती आपल्याला, त्याचा जो प्रकाश दिसतो तो कसा दिसतो, तर तोही त्याच वर्णाचा दिसतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की जी सुरुवातीला भौगोलिक जेव्हा शास्त्राची आपण माहिती करून घेतो, म्हणजे मला आठवतं लहानपणी जेव्हा गावाकडे मी जायचे, माझे आजोबा मला आकाशामध्ये सप्तर्षी ऋषी दाखवायचे, जे आजही ते मला ओळखता येतात. तर ते काय आहे, एक प्रकारचा आकार बनतो. जर तुम्ही कधी ते पाहिलं असेल, सप्तर्षी ऋषींना जर आपण ते जोडलं, सप्त ते आहेत, तर त्याला जर आपण जोडलं, ती सप्तर्षी आहेत असं मला माझे आजोबा सांगायचे, तर तो एक आकार तयार होतो. त्यांचा जो प्रकाश आहे तो शुभ्र आहे आणि आपल्या अस्थींचाही जो वर्ण आहे तो शुभ्र आहे. म्हणजे ती नक्षत्र कुठेतरी आपल्या अस्थीच्या रूपात आहेत, ती अस्थी नक्षत्रांच्या रूपात आहेत. म्हणजे त्या अश्वाची जी अस्थी आहे ती नक्षत्र आहेत आणि मांस जे आहे, आता ते मांस काय आहे, तर का बरं असं आहे, तर मेघ म्हणजे जो मेघ आहे, म्हणजे आपल्याकडे जी वर्षा होते, पाऊस पडतो, ते कशातून पडतो, त्याला मेघ दाटून आले की वर्षा होते आपल्याकडे. आता हे जे मांस आहे हे काय करतं, आता आपल्या शरीरामध्ये कुठली वर्षा होते, कारण सृष्टीमध्ये तर मेघ पाण्याची वर्षा करतात आणि पाण्याशिवाय तर आपलं जीवन अशक्य, म्हणजे जलेन विना जीवनम अशक्य, पाण्याशिवाय आपलं जीवन अशक्य आहे. आता ह्या मांस म्हणजे हे जे मेघाची उपमा दिली किंवा साम्य दाखवले ते का बरं, कारण जे रुधिर आहे, म्हणजे जे रक्त आहे, त्याची वर्षा जी आपल्या शरीरामध्ये होते, ती त्या कल्पनेतून हे मांडलेलं आहे. आता आपल्या शरीरामध्ये रुधिर म्हणजे रक्त हे अत्यंत महत्वाचा घटक आहे. माणसाचं रक्त हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर माणसाला अशक्तपणा येतो, त्याला थकवा जाणवतो. बऱ्याच वेळा लोकांना मोठे मोठे जे आजार होतात त्याचं कारण सुद्धा रक्त दूषित होणे असं मुख्य सांगितलं जातं. म्हणजे आयुर्वेदामध्ये 7 धातू सांगितलेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे 7 धातू आहेत. आणि हे जे रक्त आहे त्याला शरीराचं मूळ मानलेलं आहे. शरीराला धारण करणारं ते रक्त आहे. आणि आपल्या जे शरीरामध्ये मांस आहे ते त्याचा कुठे ना कुठे आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पृथ्वी आणि जलतत्व आहे. म्हणजे पंचमहाभूतांपैकी पृथ्वी आणि जल या 2 भूतांचा अंश जर सगळ्यात जास्त कुठं असेल तर तो मांसामध्ये असतो. आणि म्हणून इथे सुद्धा त्या जेव्हा अश्वाच्या शरीराचं आपण वर्णन पाहतो आहे, तेव्हा त्यांनी इथे असं दिलं आहे की ज्या अश्वाचं मांस आहे ते मेघ आहेत. जसं मेघ वृष्टी करतात आणि त्या वृष्टीमुळे आपली सृष्टी सगळी आनंदाने भरून जाते. जर त्या मेघांनी वृष्टी करणं बंद केलं, म्हणजे जेव्हा दुष्काळजन्य परिस्थिती जेव्हा उद्भवते, तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिथल्या जनमानसांचे किती हाल होतात. तर अशी परिस्थिती जर उद्भवली, तर आपल्याला आपल्या शरीरावरही त्याचा परिणाम होतो. जसं पाणी हे जीवन आहे, तसं रक्त हे आपल्या शरीराचं मूळ घटक आहे. आणि अश्वामध्ये जे रक्त आहे, म्हणजे ते रुधिर जे त्याच्या ह्याच्यामध्ये वाहतंय, त्याचा आणि मांस म्हणजे जे मेघ आहेत त्याचा आणि याचा संबंध जोडून त्यांनी असं सांगितलं आहे की ज्याप्रमाणे मेघ पाण्याची वर्षा करतात आणि सगळी सृष्टी त्याच्यामुळे प्रफुल्लित होते, तसंच आपल्या शरीरामध्ये जे वाहणारं रक्त आहे त्याचा यांनी याच्याशी संबंध जोडला आहे. म्हणजे त्या अश्वमेध्या यज्ञामधला जो अश्व पशु आहे, त्या अश्वाचं जे मांस आहे ते मेघ समान आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात अजून एक महत्वाचं असं की ते जसं आपण आता पाहिलं की नक्षत्रांचा आपल्या अंतरिक्ष म्हणजे जे काही अंतरिक्ष आहे, पोट आहे आणि जी नक्षत्र आहे ती हाडे मांस आहे, ह्यांचा सगळ्याशी आपल्या शरीरामध्ये संबंध आहे. जर आपण रचना शरीर किंवा क्रिया शरीराचा अभ्यास केला तर आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याचा आपल्याला उल्लेख आढळतो.
म्हणजे आयुर्वेदामध्ये जे रचना शरीर आणि क्रिया शरीर विभाग केलेले आहेत, त्यांचा जो शरीर अभ्यासाचा जो एक सिद्धांत आहे, त्याच्यामध्ये आपलं शरीर कसं बनलं आणि ह्या प्रत्येक धातूचं त्याचा वृद्धी, क्षय किंवा ह्याची कारणं आणि त्याचं काय महत्व आहे, याचं फार सविस्तर विवेचन आलेलं आहे. तर हे जे अश्वमेधातल्या अश्वाचं वर्णन आहे, ते आपल्याला आपल्याशी जोडायचं आहे. म्हणजे आपल्यालाच ब्रह्मांडामध्ये त्या अश्वाच्या रूपाने, प्रतीकाने स्वतःच्या इंद्रियांना कल्पित करायचे आहे. म्हणून इथे सुरुवातीला असं म्हणलं होतं, की रूपक केलेलं आहे. तर अश्वमेधाचा जो हा पशु आहे, अश्व, त्याचे जे प्रभात काल म्हणजे जो सूर्योदय आहे, तो त्याचे मस्तक आहे. त्याच्यानंतर अश्वाचा जो म्हणजे डोळा आहे, तो सूर्य आहे. वारा हा प्राण आहे. अग्नी, वैश्वानर अग्नी विशेष करून ते त्याचं उघडलेलं मुख आहे. संवत्सर हे शरीर आहे. द्युलोक नक्षत्र चक्रापासून जो वरचा भाग आहे, म्हणजे आपला जो शरीराची त्याची पाठ आहे, पृष्ठभाग आहे, तो आकाश आहे. अंतरिक्ष हे जे आहे ते त्याचं उदर आहे, म्हणजे पोट आहे. पृथ्वी हे त्याची पाय ठेवण्याची जागा आहेत, पाय आहेत. दिशा हे त्याचे पार्श्वभाग आहेत. आणि बरगड्या हा अवांतर दिशा आहेत. ऋतू हे अवयव आहेत. महिने आणि पंधरवडे जसं मी आता सांगितलं, तर ही सांध्यातली पेरे आहेत. आणि संपूर्ण दिवस हे पाय आहेत. नक्षत्र ही हाडं आहेत आणि मेघ हे मांस आहे. मला माहितीये ही कल्पना थोडी अवघड आहे करणं, कारण हे ब्रह्मांड अत्यंत विशाल आहे. पण आज आपण पाहतो की बऱ्याचशा चित्रपटांमध्ये हे ग्राफिक्सच्या दृष्टिकोनातून अंतरिक्ष ब्रह्मांड दाखवलं जात आहे. खास करून आत्ताचे जे काही विदेशी लोकांनी म्हणजे जसं पिक्चर काढलेले आहेत, हॉलिवूड मूवीज ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्यांनी आता हे दाखवलेलं आहे. ती कल्पनाच आहे, म्हणजे प्रत्यक्ष वास्तवात असं काही नाही, ती कल्पनाच आहे. पण तरी आपण ते पाहून असं म्हणतो, अरे बापरे, हे ब्रह्मांड इतकं विशाल आहे. मग आता त्याच ब्रह्मांडाला जेव्हा आपण एका घोड्याच्या आकारामध्ये पाहतोय आणि फक्त पाहत नाहीये, कारण ते आपलं बाह्य साधन आहे. त्या अश्वमेध यज्ञाला आपण बसलो आहोत, एक आपलं आध्यात्मिक अनुष्ठान चाललेलं आहे, ध्यान चाललेलं आहे. मग तो बाह्य एक जो भाग आहे, तो अश्व जरी असला तरी बसलेलो आपणच आहोत. म्हणजे जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो, कुठल्या देवस्थळी, तीर्थस्थळी जातो, तेव्हा फक्त श्रद्धेने नमस्कार करणं, विश्वासाने नमस्कार करणं, याहूनही असं म्हणलं जातं की मनाने तुम्ही त्या परमात्म्याशी किती जोडले गेला आहात. म्हणजे आपण म्हणतो ना की मला त्या परमात्म्याशी संबंध जोडायचा आहे, एकरूप होणे ज्याला आपण म्हणतो, तसंच आपण आपल्याला करायचं आहे. आणि त्याची सुरुवात म्हणजे या उपनिषदकारांनी या अश्वमेधाच्या ह्या विषयातून स्पष्ट केली आहे. हा जो अश्व आहे, ह्याचं जे शरीर आहे, त्या शरीराचं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे, त्याच्या अवयवाचं जे विभाजन केलेलं आहे, ते त्या ब्रह्मांडाशी जोडलेलं आहे. आणि आंतरिक म्हणजे जे आपण त्या अनुष्ठानाला बसलेलो आहोत, ते आपण ध्यान करत आहोत, तर आपल्या शरीरामध्ये जे तत्व सामावलेलं आहे, ते ब्रह्मतत्व म्हणजे ते ब्रह्मांड सामावलेलं आहे. आणि ते त्या ब्रह्मांडामध्ये कशा स्वरूपात आहे, हे ह्या अश्वमेधाच्या यज्ञाच्या विषयातून स्पष्ट केलं आहे. आता आपण ह्याच्या पुढे अजून ह्याचं वर्णन आहे. हे इथे संपलेला नाही विषय. अश्वमेध यज्ञाचा विषय अजून आपले 3 मंत्र उर्वरित राहिलेले आहेत. आणि आपण उद्या ह्या 3 मंत्रांचा हे करणार आहोत. कारण बाकीचं जे आपलं अन्न, त्याचं अन्न काय आहे, ते तो जो अग्नी प्रज्वलित झाला, त्याचं परत त्या अश्वमेध यज्ञामध्ये सोन्याची पात्र ठेवली जातात, म्हणजे 2 पात्र ठेवली जातात. मग त्या 2 पात्रांचं काय महत्व आहे, म्हणजे जेव्हा अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं होतं रामाने सुद्धा, तर रामायणामध्ये फार छान त्याचं वर्णन आलेलं आहे की कशी त्याची सुरुवात झाली, मग कोणते कोणते ऋषीमुनी बोलवले गेले. म्हणजे राम अगदी बिभीषण आणि त्यांना सुद्धा सांगतो की असुरांना त्यांच्या सेनेला घेऊन यायला सांगा. नैमिषारण्यामध्ये रामाने अश्वमेध यज्ञ केला होता. आज बरेचसे धार्मिक कार्यक्रम तिथे नैमिषारण्यात होतात, कारण ते अरण्य, तिथलं जे स्थान आहे ते अत्यंत पवित्र मानलं जातं.
तर नैमिषारण्यामध्ये रामाने अश्वमेध यज्ञ केला होता. तर अश्वमेध यज्ञाचं इतकं महत्व आहे. आणि ह्या अश्वमेध यज्ञाचा जो अश्व आता आपला सवनीय पशु, तर त्याचा आता बाकीचे जे अंग आहेत म्हणजे आपले त्याचे केश काय आहेत किंवा त्याचा जो उदरामधील जो भाग आहे तो काय आहे, त्याच्यानंतर मग तो देवतांना कसं हविर्द्रव्य घेऊन जातो, कसं वाहतो, आपला त्याच्याशी काय संबंध आहे, याच्यामध्ये समुद्राचाही उल्लेख केलेला आहे. ह्याचं विवेचन आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अजून आपले 3 मंत्र ह्या भागाशी संबंधित आहेत, उर्वरित राहिलेले ते आपण उद्याच्या वर्गामध्ये आपण हे वर्णन विवेचन आपण कंटिन्यू करूया. ह्या संबंधी आजच्या विवेचनासंबंधी जर कोणाला काही शंका, विवेचनासंबंधी काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपवरही विचारू शकता, चॅट बॉक्समध्येही विचारू शकता. आणि आपला त्याच्या संबंधात काही वैयक्तिक अभ्यास असेल तर तेही आपण नक्की शेअर करू शकता. त्यामुळे आज आपलं ह्या अश्वमेधाचं जे आपण हाडं आणि मांस म्हणजे जे आपलं रक्त रुधिर वाहत आहे, हाडामांसाच्या शरीरापर्यंत आलेलो आहोत. आणि त्याचा आता सूक्ष्म आणि अजून सूक्ष्मतेने अजून आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे, जो आपण उद्याच्या वर्गामध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचं विवेचन मी इथेच थांबवते. औं पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. सर